हॅलो. आज आता मी होममेड पिझ्झा सॉस बनवत आहे. त्यासाठी मी एक टमाटा घेतला आहे, थोडा कांदा घेतला आहे, थोडं बीट घेतलं आहे, आलं लसूण मिरची आणि थोडं पाणी टाकून कढईमध्ये थोडं तेल घेतलं मी आणि आपण आता मिक्सरमध्ये मिक्सअप घालते. मिक्सअप ब्लॅक पेपर आणि चिली फ्लेक्स. तुमच्या आवडीनुसार तिखट वगैरे कसं लागतं त्याप्रमाणे हे सगळं घालून आपण याला आता थोडंसं उकळी देऊ. आवडीनुसार थोडी साखर आणि मीठ चवीनुसार आपण ॲड करूया. मी इथं टोफू घेतलेला आहे आणि टोफूला थोडंसं हंकट, थोडंसं अर्धा चमचा तेल, आवडीनुसार मसाले. मी इथं हळद, तिखट, मीठ, आपला रेग्युलर काळा मसाला, थोडी साखर, चवीनुसार मीठ, थोडीशी आमचूर पावडर, हे सगळं असं एकत्र करून याला कोटिंग करते आणि एअर फ्रायरमध्ये छान क्रिस्पी याला एअर फ्राय करून घेते. आणि हे आपण पिझ्झाच्या टॉपिंग्सवरती टाकूयात. हे असं मी एअर फ्रायमध्ये पसरून ठेवलेलं आहे छानपैकी. तर मी हे ऑन थोडे मिक्सअप ॲड करते, चिली फ्लेक्स ॲड करते. सगळं छान मिक्स करून घेते. पिझ्झाचा बेस खरपूस थोडासा गरम करून घेतला. त्याच्यानंतर मी आता आपण सगळे ते 3 सॉस मिक्स केले होते ते सगळे पसरून घेते बेसला छान मस्त. आणि आपण शिजवलेल्या भाज्या ॲड करेल. हे आपले छान कुरकुरीत असे आपले पिझ्झाच्या वरती टाकायला टॉपिंग्स तयार करून घेतले. आपल्या आवडीनुसार अशा भाज्या आपण पसरून घ्यायच्या. मी पायनॅपलचे टॉपिंग्स पण ॲड करते, खूप छान लागतं. आणि आता सगळ्यांच्या आवडीचं चीज ॲड करूया. हा आपला पहिला पिझ्झा तयार झाला.